त्यांना आहे ते सगळं. मला स्टेजवर आधी सगळ्यांना बोलवायचं आहे. आय एस शिवजी फ्रॉम टी सिरीज. सुखीबाजी आओ स्टेज पे. हाँ दोघे म्युझिक डिरेक्टर विशाल आणि समीर. माझा या सिनेमासाठी ज्यांनी खरंच मला पहिल्यापासून मी गेली 10 वर्ष आम्ही जवळजवळ लिहितो हा पिक्चर. मी आणि अभिजित देशपांडे. हा सिनेमा तसा खूप बजेट वाईज जरासा मोठा होता. मराठी सिनेमासाठी मला जरासा घाबरलो होतो, पण खूप 3 कॉन्फिडंट प्रोड्युसर्स होते ज्यांना माझ्यावरती विश्वास होता. दिनेश किरोडियन, वृंदा कुरेडन, अभय गाडगीळ आणि महेश पटेल. प्लीज जॉइन मी ऑन स्टेज. Yulia, please join me on stage for the music release. Singers, Avdut, Prajakta, Risha, Aishwarya, ज्यांनी गाणी लिहिली. एक तर मी लिहिली आहेत गाणी, एक गाणं मी लिहिलं आहे. माझी बॅट माझे स्टंप. यो सिद्धार्थ प्लीज. आकाश. आणि कासला मी नंतर बोलवतो फॉर अ फोटो ऑप. आणि आज माझा मित्र म्हणजे आय वन गाय ट्रस्ट, म्हणजे मी इन टाइम्स ऑफ ट्रबल मी एकाच माणसाला हाक मारतो, तो माझा मित्र राजसाहेब ठाकरे. अमय लोंढे. अमय हा साऊंड इंजिनियर आणि अमय रात्री अपरात्री म्हणजे रात्रभर कामं करून या गाण्याचं म्युझिक मिक्स केलं आहे त्यांनी. आणि ऑल दिस पीपल, ह्या सगळ्यांशिवाय या पिक्चरचं म्युझिक. आणि माझे आर्टिस्ट आहेत इथे, पण माझे आर्टिस्ट इतके आहेत ते सगळ्यांना बोलवलं की स्टेजवर जागा राहणार नाही, पण त्यांना मी बोलवणार आहे फॉर अ फोटो ॲप. कॅन आय हॅव द Everybody, please cast and crew, please come up. All artists, please come on the stage, please. Hairstyle. It's your welcome. सचिन खेडेकर ये ना आंध्या इकडे. मेधा मांजरेकर आर्टिस्ट आहे. मेधा. Yeah, where is she? I was looking at her. आणि कोण आर्टिस्ट राहिले कोणी.
थँक्यू थँक्यू एक्स्पेशली द मीडिया द प्रेस 23 तारखेला आम्ही एक कार्यक्रम केला आणि एकदा इतका क्विकली 27ला केला कारण 14 गाणी मार्केट करायला थोडा वेळ लागेल त्यामुळे अल्बममध्ये 20 गाणी आहेत पण पिक्चरमध्ये 14 गाणी आहेत आणि थँक्यू द मीडिया एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही पुन्हा झालात हा कार्यक्रम कव्हर करायला का तुमच्या सपोर्टशिवाय हे म्युझिक लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि हे सगळं झाल्यानंतर मी राज साहेबांना सांगितलं दोन शब्द तू थांब इथे. महेशने तसं बोलायला काही ठेवलं नाही कारण 2 शब्द म्हणजे एफयूच येतात. खरं तर 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. महेशने मला माझ्या मुलासाठी म्हणून सांगितलं होतं की मी त्याला चित्रपटात लॉन्च करतो म्हणून. म्हटलं चांगली गोष्ट आहे. चित्रपटाचं नाव काय? तर तो मला बोलला एफयू. मला कळेना की चित्रपटाचं नाव आहे की माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण त्यांनी सांगितलं की चित्रपटाचं नाव आहे. तर मी म्हटलं महेश जरा यावेळेला राहू दे, आपण पुढल्या वेळेला बघू. कारण बाप बाहेर तेच बोलतो, मुलगाही तेच बोलतो. म्हटलं हे बरं दिसत नाही. म्हटलं पुढच्या वेळेला एखादा शुभंकर होती वगैरे असा काही आला तर म्हटलं मला जरा सांग. म्हटलं पण त्यावेळेला विचार करू. पण विशाल आणि समीरने फार छान संगीत दिलेलं आहे. 20 गाडी मला असं वाटतं आत्तापर्यंतची नवरंगला जास्ती होती ना, असं ऐकलं होतं, माहीत नाही मला. पण सर्व कलाकारांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही मध्ये मध्ये कुठेतरी चित्रपटात मराठी बोलला असाल अशी मी अपेक्षा धरतो. आणि गाण्यांच्या मध्ये मध्ये चित्रपट आहे हेही मला आत्ताच कळलं. पण चित्रपट खूप चांगला जोरात चालेल. नवीन एक पायंडा. यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग मला महेशकडचा दिसतो तो म्हणजे महेश म्हाताराच होत नाही. महेश रोजच्या रोज तरुण होतो आणि ते त्याचं तसा विचार करणं मला असं वाटतं की त्यातनंच ह्या गोष्टी जन्माला येतात आणि तो अशा प्रकारचा चित्रपट करू शकतो. माझ्या मते मराठीतला आपला महेश हा यश चोपडा आहे. गेले अनेक वर्षांची आमची मैत्री आहे. म्युझिक रिलीजच्या वेळेलाच फक्त तो मला बोलवतो, नंतरही बोलवतो, पण अशातला काय भाग नाही. परंतु खूप वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट देण्यामध्ये महेशचा मराठीत हात कोणी पकडणार नाही. मी विशाल आणि समीर यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देईन. फक्त तुम्हाला एक कल्पना द्यायची होती की मराठी आणि हिंदी असे दोन्ही शब्द वापरून माझ्या वडिलांनी 40 वर्षापूर्वी मोहम्मद रफीकडनं गाणं करून घेतलं होतं शुरामी वंदिले नावाच्या चित्रपटासाठी. त्याची मला आता आज मला ही गाणी ऐकताना मला आठवण झाली. खूप चांगलं संगीत करावं अशी माझी भविष्यात माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. कालच मी बप्पी लहरी असं सहज मला काही काही गोष्टी शोधायच्या आवड असे काहीतरी यूट्यूबवरती इंटरव्ह्यू होता बप्पी लहरीचा. त्यांचा इंटरव्ह्यू बघत होतो. सहज बघितलं, म्हटलं किती चित्रपट केलेत बघूया. मला आश्चर्य वाटलं, एकेका वर्षाला बप्पी लहरीने 34 चित्रपट केलेत. काही वेळेला 30, काही वेळेला 34, काही वेळेला 32. आणि इतके चित्रपट सतत सातत्याने देत राहणं ही काही थट्टा नाही आहे. आणि मला असं वाटतं की तो कित्ता तुम्ही देखील गिरवावा अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा बाळगतो. आणि उत्तम म्युझिक दिल्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्व कलावंतांना मी शुभेच्छा देतो की उत्तम चित्रपट जोरात जाईल, चालेल. कारण म्हटलं तर मलाही तो शॉक होता, महाराष्ट्रालाही बसेल अशी आशा अपेक्षा बाळगूया. आणि महेशकडनं अजून नवीन नवीन प्रयोग होत आणि माझ्या मुलासाठी काही जरा बरं असेल तर मला याच्यापुढे सांगावं. धन्यवाद. नाही, मला खरंच म्हणजे मी जवळजवळ आधी गेलो हा सिनेमा घेऊन. मग राज म्हणाला मी बघत नाही, ते शर्मिला बघते. मग मी
स्क्रिप्ट शर्मिलालाच पाठवलं. शर्मिला म्हणाली मला आवडली, कारण मी जवळजवळ 6 महिने पाठी होतो त्याच्या की करू दे, पण नाही झालं. परत अजून एक स्क्रिप्ट लिहिलं आहे मी त्यासाठी, येणार आहे. पण मी काही थंड बसणार नाही त्याला कास्ट केल्याशिवाय, कारण खरंच म्हणजे त्याच्यामध्ये एक फोटोशूट बघितलं मी, अविनाश गोवारीकरनी केलेलं. तो स्टार आहे आणि फक्त एकच मला तुझ्याकडनं प्रॉमिस हवं आहे की त्यांनी जर का पिक्चरमध्ये काम केलं तर तो पहिला पिक्चर माझा करेल. हे जेनेटिक आहे. चला, थँक्यू एव्हरीबडी, सगळेजण. म्हणजे आता मी कोणाचं नाव राहिलं असेल तर प्लीज एक्सक्यूज मी, कारण मी पण थोडंसं एक्साइट झाल्यावर माझी नावं राहतात काही. पण थँक्यू एव्हरीबडी फॉर कमिंग हिअर, आणि आम्हाला ह्या म्युझिक रिलीजला तुम्ही जो प्रोत्साहन दिलं. अँड थँक्यू ऑल द मीडिया, माय प्रेस पीपल, थँक्यू व्हेरी मच. एक स्पेशल थँक्स, एक माणूस आहे ना या इंडस्ट्रीमध्ये, मी त्याला म्हणतो की तो सिंधी नाही आहे, तो मराठी आहे. त्याचं नाव आहे नानूभाई जयसिंगानी. हे प्रत्येक वेळेला कधीही इन टाइम्स ऑफ नीड नानूभाई ऑलवेज उभे राहतात. काल माझं म्युझिक अल्बम काढायचं होतं, हे काढायचं होतं, आणि मग जरा लेट झालं कारण अख्खं मास्टरिंग माझं लंडनमध्ये होत होतं, तिकडून लेट आलं. मग काय करायचं, तर मला माहिती होतं की एक माणूस ज्याला मी हाक मारू शकतो, नानूभाई. थँक्यू सो मच, थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी इथे आल्याबद्दल, आणि लेट्स एन्जॉय. थँक्यू. I had a beautiful collaboration with Mahesh sir. I've worked before Mahesh sir for the other movie, Rubik's Cube, and it was a very entertaining and energetic song. I loved it. Again, Vishal's composition. And he does such a great job. I really love all his songs. And Mahesh sir has a great taste in music. He knows how to pick the best songs. So I'm happy that I'm part of this project. The second Marathi movie of Mahesh Manjrekar. So I'm very blessed and happy. Any planning to sing in Bollywood song like that? That we'll see. We'll see. We'll see. Suddenly, I don't understand what you're saying. I think it's better you ask Mahesh sir about it. Yeah, this is not a question for me. Excuse me? Excuse me, can the questions be only Because I about was the doing music? my work at the point of time. I was shooting a video which will come very soon, somewhere abroad. I will not disclose the location yet. Yeah, so that time I was shooting for my own video with a very good artist. It's coming soon. So yeah, that's why. Thank you very much. Thank you. दाढ़ी आजकल फैशन है. Looking good. हाँ. Yes. Vishal Mishra has given the music for this movie, a few, and he's a very, very talented boy, and I really love his melody. And personally, I also, मेरा छोटा भाई है, and Mahesh Manjrekar has got tremendous sense of music. He's a very good music lover director, and he's a very, very good filmmaker also. He's a very creative. And on screen, all the songs are looking very glamorous, and film should be very thadu, you know that? And the name itself is a very happening. It's a Friends Unlimited, FU. And I expect, and all of us, we expect something different from Mahesh Manjrekar, and it will be. And music is really very, very happening, very rocking. Actually, Mr. Mahesh Manjrekar is playing very intelligent, very nice it is. Compilish of Hindi and Marathi together, and which is, I consider, it's really creative. I take it as very positive to put both language, because it's our country language. Marathi is also our country ka language hai, and it's a warrior language. It is one of the important language of our country. And to making it compile it with the Hindi and all, making it more international, and it's a very intelligent content, what I can say. And Sairat done very well.
आई थिंक सो आज भी कहीं किसी ना किसी थिएटर में होगी मेरे ख्याल से. आई हैव सीन माई सेल्फ इवन ट्वाइस एंड this is commercial cinema. Sairat was emotional, but we expect something magic about FU also. I think so. It should do well. It is actually very. It's a sad damage. Vinod Khanna ji was. We have lost the industry, film industry of India has lost a very handsome, very handsome hero. He was considered always the best handsome looking person, and I met him in two and a half months back in aircraft. He held my hand and was saying something nice things. I was sitting behind the next seat to him. I was talking a bit to him, and it is actually very sad. What a look. You see, he did work with Amit ji, with Dharam ji, with many of other artists also. See, it's a sad loss, because energy तो industry की खत्म नहीं हो गई, and but परिवार का कोई सदस्य और बहुत ही special kind of सदस्य जब जाता है तो दिल बहुत it's really very sad. It's very sad. Thank you very much.